Good morning, students. In the winds, there are fourth part of this chapter, and this is the last point of this chapter. You do this activity in your home. A pot with the water is placed on a burner. Drop 4 or 5 small plastic buttons in it and observe this movement in a water. That means तुम्ही काय करायचं आहे तर पॉट घ्यायचा आहे, त्यामध्ये वॉटर भरायचं आहे आणि ते वॉटर इज प्लेस्ड ऑन द बर्नर. बर्नरमध्ये काय करायचं आहे ते बर्नरवर ठेवून वॉटर ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे ड्रॉप 4 and 5 स्मॉल प्लास्टिक बटन आणि त्यामध्ये काय करायचे आहेत प्लास्टिकचे बटन्स टाकायचे आहेत आणि त्याचे तुम्ही ऑब्झर्वेशन करायचं आहे. इथं कन्व्हेक्शन अँड व्हर्टिकल फ्लो ऑफ हीट. Then here given the explanation. Water expand on heating. The hot water from the base of move upward. With it, the button 2 are pushed to the surface. The relatively cooler water in the upper portion moves downward, taking in the button with it. This happens repeatedly in the other word. On heating, an upward current set in the water. In nature, the condition are slightly different. म्हणजे काय दिलेलं आहे तर इथं काय सांगितलेलं वॉटर एक्सपांड ऑन हिटिंग. वॉटर काय होतं एक्सपांड होतं कशामुळं हिटिंगमुळं. द हॉट वॉटर फ्रॉम द बेस मूव अपवर्ड आणि हॉट वॉटरमुळं काय होतं बेस मूव अपवर्ड. बेस काय होतं अपवर्डला मूव झालेला आपल्याला दिसून येतो. विथ इट्स बटन 2 आणि बटनच्या बाबतीत सुद्धा काय होतं हेच घडतं. आर पुश्ड टू द सरफेस आणि ते कुठे ढकलले जातात सरफेसकडं ढकलले जातात. द रिलेटिव्हली कूलर वॉटर इन द अप्पर पोर्शन मूव डाऊनवर्ड आणि काय होतं जनरली जे काय कूल वॉटर अप्पर सरफेसला असतं ते डाऊनवर्डला काय होतं ढकललं जातं. टेकिंग द बटन्स विथ इट आणि बटन्स सुद्धा काय होतात त्यामध्ये त्याच पद्धतीनं मूव्ह व्हायला सुरुवात होते. दिस हॅपन रिपीटेडली इन द अदर वर्ड ऑन हिटिंग अँड अपवर्ड करंट सेट इन द वॉटर आणि अपवर्ड करंट कुठं सेट होतं तर तो अपवर्डला काय होतं सेट होतो. इन नेचर द कंडिशन आर स्लाइटली डिफरंट आणि इन नेचरमध्ये काय असते ही कंडिशन थोडीफार काय असते डिफरंट असलेली आपल्याला दिसून येते. Due to temperature difference, both upward and horizontal current developed in the ocean. Besides the temperature difference, factor like winds and difference in the density of the water also give rise to horizontal currents. These ocean currents flow from the equator to the polar region and from the polar region to equator. म्हणजेच temperature difference both अपवर्ड अँड हॉरिझॉन्टल करंट डेव्हलप्ड इन ओशन आणि ओशन मध्ये सुद्धा काय होतं अपवर्डला आणि हॉरिझॉन्टलला काय होतं करंट डेव्हलप्ड होतं. बिसाइड द टेम्परेचर डिफरन्स आणि तो कशामुळे होतं टेम्परेचर मधल्या डिफरन्समुळे झालेला आपल्याला दिसून येतो. देन दीज ओशन करंट्स फ्लो फ्रॉम द इक्वेटर टू द पोलार रिजन आणि तो कुठे झालेला दिसून येतो इक्वेटर टू पोलार रिजन अँड फ्रंट द पोलार रिजन टू द इक्वेटर आणि तो कुठे दिसून येतो from the equator to the polar region and from the polar region to the equator. Then बघा when an ocean current flow from the frigid to the torrid zones, it is reduced temperature of the coast in the torrid zones. When the current flow from the torrids to the frigid zones, it increase the temperature of coast in the frigid zones. म्हणजे ज्या वेळेला ओशन करंट फ्लो होतात फ्रॉम द फ्रिजिड झोन्स टू टोरिड झोन्स, इट इज रिड्यूस द टेम्परेचर ऑफ द कॉस्ट इन द टोरिड झोन्स. म्हणजे त्यावेळेला कॉस्ट लाईनचं जे काय टेम्परेचर आहे ते काय होतं रिड्यूस कमी होतं. वेन द करंट फ्लो फ्रॉम द टोरिड्स टू फ्रिजिड झोन्स आणि ज्या वेळेला तेच वेन द करंट फ्लो कुठं होतं टोरिड्स टू फ्रिजिड झोन त्यावेळेला ते काय होतं इन्क्रीज टेम्परेचर ऑफ द कॉस्ट इन द फ्रिजिड झोन्स आणि त्यावेळेला ते काय होतं इन्क्रीज झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे ज्या वेळेला करंट फ्लो कुठं होता फ्रिजिड झोन्स टू टोरिड झोन्सला होतं त्यावेळेला ते टेम्परेचर काय होतं रिड्यूस्ड होतं ऑफ द कॉस्ट इन द
टॉर्रिड झोन्स. आणि ज्या वेळेला तेच करंट फ्लो कुठं होतं, टॉर्रिड टू फ्रिजिड झोन्स, त्यावेळेला काय होतं तर इन्क्रीज टेम्परेचर झालेलं आपल्याला दिसून येतं. तर इथं डायग्राम दिलेली आहे बघा, तुम्ही ऑब्झर्व केली तर लक्षात येईल तुमच्या. Diagram. Considering the temperatures of various places on the earth, map global distribution on the prepare figure. Figure 5.7 in draw with the help of isotherms. Isotherms are lines that connect a place with the same temperature after avoiding the effect of high height. This line generally appears parallel to latitude on the वर्ल्ड मॅप. दॅट मीन्स हिअर गिवन द 5.7 मध्ये काय दिलेलं आहे तर आयसोथर्मल्स लाईन्स दॅट आयसोथर्मल्स लाईन्स दिलेल्या आहेत त्या कशा असतात, त्या कनेक्ट कशा होतात तर प्लेस द लाईन्स कनेक्ट प्लेस विथ द सेम टेम्परेचर आफ्टर अवॉइडिंग द इफेक्ट ऑफ द हाईट. सेम टेम्परेचर आपल्याला दिलेलं आहे पण तिथं काय झालं, अवॉइडिंग द इफेक्ट ऑफ हाईट. देन ऑब्झर्व द आयसोबार्स 25 डिग्री सेल्सिअस इन दी मॅप. आता इथं दिलेलं आहे बघा आपल्याला आयसोबार्स वगैरे दिलेलं आहे 25 डिग्रीज टू दिलेलं आहे. मग ते कुठे कुठे आहे बघा आता तर तुमच्या लक्षात 25 डिग्री सेल्सिअस इन द मॅप. दिस लाईन्स ऑक्युपाय एरियाज क्लोज टू द इक्वेटर. आपल्याला बघायला मिळतं तो एरिया कसा आहे, क्लोज टू द, दिस इज द इक्वेटर. आणि हा एरिया 25 डिग्री सेल्सिअस हा कुठं आहे, क्लोज टू म्हणजे जवळ आहे आपल्याला दिसतोय बघा इक्वेटर, हा इक्वेटर आहे. आणि हा 25 डिग्री सेल्सिअस जो एरिया आहे तो काय दिसतो आपल्याला, जवळ असलेला दिसतो. दिस शेप ऑफ दिस लाईन अपेअर लाईक अन इलिप्स ऑन दी मॅप्स. आणि ते इलिप्स शेप असल्यासारखा आपल्याला काय होतं दिसतो. इलिप्स मीन्स ओवेल शेप्ड. The north-south spread of this ellipse is greater on the north-south spread of this ellipse is greater on the continent as compared to the oceans. म्हणजे आपल्याला काय बघायला मिळतं, हे जे इलिप्स आहेत म्हणजे ओव्हल शेप्ड आहे ते जे नॉर्थ आणि साऊथला कसं आहे, स्प्रेड ऑफ द इलिप्स इज ग्रेटर ऑन द कॉन्टिनेंट ॲज कम्पेअर टू द ओशन. ओशनच्या कम्पेअर टू ते काय आहेत, स्प्रेड झालेलं आपल्याला दिसून येतं बघा. द आयसोथर्म्स लाईन्स ऑक्युपाय सेम पार्ट ऑफ द कॉन्टिनेंट. म्हणजे आयसोथर्म काय केलेले आहेत, ऑक्युपाइड बाय दिस सम पार्ट ऑफ द कॉन्टिनेंट ऑफ द साऊथ अमेरिका, आफ्रिका, आशिया अँड ऑस्ट्रेलिया. आणि तो काय दिसतो, लाईन्स ऑक्युपाइड म्हणजे ज्या काही द आयसोथर्म्स काय केलेलं आहे, कुठल्या लाईन्स ऑक्युपाय केलेल्या आहेत, सम पार्ट ऑफ द कॉन्टिनेंट ऑफ साऊथ अमेरिका, आफ्रिका, आशिया अँड ऑस्ट्रेलिया. A very limited portion of the Pacific Ocean is occupied by this isotherm. म्हणजे ह्या आयसोथर्म काय केलेलं आहे, थोडासाच पार्ट काय केलेला दिसतो आपल्याला, ऑक्युपाय केलेला दिसतो. You will find two isotherms with the label 0 degree Celsius. Observe the 0 degrees isotherm from the southern hemisphere in large straight and parallel to line of latitude. म्हणजे जर 0 डिग्रीचा जो काही पॅरलल आपल्याला दिसत 0 डिग्री सेल्सिअस जे काय आयसोथर्म दिसत आहे तो कसा आहे, इन साऊथर्न हेमिस्फिअर, दॅट मीन्स हिअर. तो कसा दिसतो आपल्याला तर हेमिस्फिअर इज लार्जली स्ट्रेट अँड पॅरलल टू दी लॅटिट्यूड. तो स्ट्रेट दिसतो आणि काय दिसतो, तो काय दिसतो, लाईन ऑफ द लॅटिट्यूड्स, द स्ट्रेट लाईन असलेला आपल्याला दिसून येतो. पण जर आपण वरती बघितलं नॉर्थला आपण बघितलं तर तो कर्व मध्ये दिसतो. कंपॅरेटिव्हली ऑफ लाईन आर सेम व्हॅल्यू इन द नॉर्थर्न हेमिस्फिअर, डेट्स north and south considerably. In the west, in the part of the Pacific Ocean, it is fairly straight, but the enter of the continent, the North America, it is turned somewhat of the north. Then lines proceed. The lines proceed eastward within the short distance of the entering the Atlantic. म्हणजे तो कसा दिसतो तर जो काय within the short दिसतो, म्हणजे शॉर्ट कुठे दिसतो तर Atlantic Ocean. It is turned toward the northeast in the part you will find all the isotherms
लाईम टर्निंग टुवर्ड द नॉर्थ ईस्ट. म्हणजे आता तुम्ही काय करायच्यात, राहिलेल्या ज्या काही लाईन्स आहेत त्या फाइंड करायच्या आहेत. दिस इज द बिकॉज ऑफ वॉर्म ओशन करंट इज लोकेटेड इन दिस एरिया. आणि ते कशामुळे आपल्याला जाणून जातं. दिस इज बिकॉज ऑफ द दिस इज बिकॉज ऑफ द वॉर्म ओशन करंट लोकेटेड. आणि ते कशामध्ये दिसतं, तर जे काय वॉर्म ओशन करंट्स लोकेटेड इन दिस एरिया. फर्दर आफ्टर एंटरिंग Eurasias while moving eastward आणि turn somewhat in the southeast, still further in the Pacific Ocean. Most of the isotherm lines appear moved eastward straight lines. आणि पॅसिफिक ओशन मध्ये त्या कशा झालेल्या दिसतात आपल्याला. मोस्ट ऑफ द आयसोथर्म लाईन्स ॲपियर मूव्ह टुवर्ड द ईस्टवर्ड. आणि ईस्टवर्डला त्या मूव्ह झालेल्या दिसतात. देन in the isotherms in southern hemisphere they fairly parallel to the latitude line. in southern hemisphere मध्ये काय असतात, they fairly parallel to the latitudinal lines. आणि ते latitudinal lines ला काय असतात, पॅरलल असतात. फ्रॉम साऊथ पोल टू द ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न द डिस्टन्स बिटवीन दिस लाईन्स इज ऑलमोस्ट इक्वल. म्हणजे जे काय फ्रॉम साऊथ पोल टू द ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न द डिस्टन्स बिटवीन दिस लाईन इज ऑलमोस्ट इक्वल. आणि ते आपल्याला ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न आणि साऊथ पोलमध्ये ते काय असतात, ऑलमोस्ट इक्वल असतात. ॲज द पोर्शन ऑफ द लँड इन साऊथर्न हेमिस्फिअर इज लिमिटेड. म्हणजे साऊथर्न हेमिस्फिअर होतं काय असतो, लिमिटेड असतो. टेम्परेचर इन दिस पार्ट इज लार्ज इन्फ्लुएन्स्ड बाय द लॅटिट्यूड. आणि टेम्परेचर इन दिस पार्ट इज लाईटली कसं असतं, इन्फ्लुएन्स्ड असतं. इन दिस नॉर्थर्न हेमिस्फिअर द डिस्टन्स बिटवीन दिस लाईन इज व्हेरियस. आणि जे काही नॉर्थर्न हेमिस्फिअरला काय असतं ते डिफरंट असतं. इन दिस हेमिस्फिअर द पोर्शन ऑफ लँड इज कम्पॅरेटिव्हली ग्रेटर. आणि त्या ज्या काही हेमिस्फिअरमध्ये काय असतं, विच हेमिस्फिअर, नॉर्थर्न हेमिस्फिअरला ते काय असतं, लँड कम्पॅरेटिव्हली ग्रेटर. दिस अफेक्ट ऑफ द डिस्ट्रीब्युशन ऑफ द टेम्परेचर. दिस इफेक्ट आर सीन इन द फॉर्म ऑफ द व्हेरिएशन इन द डिस्टन्स बिटवीन द isotherm and curved nature of this line. Then here given some following help of the figure 8. What is the tube thermometer fixed on? Then this question is read and these questions answer right in your notebook. Simple question here. What is the tube of thermometer fixed on? Then given the what is the substance used thermometer tube? What is the figure on the scale indicate? What is the difference in temperature is measured? What season does temperature in the figure indicate? That means what is the tube of the thermometer used? That means here given the what is tube used in this thermometer? Simple thermometer given here. Then here given the what is tube thermometer fixed on. Then what is substance used in the thermometer? Which substance is used in the thermometer? You write this question based on this diagram in your notebook. Thermometer. Different type of thermometer are used for measuring the temperature of the air. Thermometer is the type of thermometer. The different type of thermometers are used for measuring temperature मोजण्यासाठीचं हे काय आहे, एक instrument आहे थर्मामीटर. यू नो अबाउट दिस. मर्क्युरी अँड अल्कोहोल इज यूज इन द थर्मामीटर. मर्क्युरी आणि अल्कोहोल थर्मामीटरमध्ये यूज केलं जातं. दिस फ्रीजिंग पॉईंट ऑफ मर्क्युरी इज -39 डिग्री सेल्सिअस, whereas that alcohol is the -130 डिग्री सेल्सिअस. म्हणजे फ्रीजिंग पॉईंट ऑफ द मर्क्युरी किती आहे, -39 डिग्री सेल्सिअस. आणि अल्कोहोलचा जो फ्रीजिंग पॉईंट आहे तो किती आहे, -130 सेल्सिअस. दिस मटेरियल इज हायली सेन्सिटिव्ह टू द टेम्परेचर व्हेरिएशन. आणि ते कसं असतं, दिस मटेरियल आर हायली सेन्सिटिव्ह असलेलं आपल्याला दिसून येतं. देअरफॉर व्हेरिएशन इन द टेम्परेचर फ्रॉम -30 डिग्री सेल्सिअस टू द +55 डिग्री सेल्सिअस. आणि व्हेरिएशन टेम्परेचर कसं असतं, -30 डिग्री सेल्सिअस टू द 55 डिग्री सेल्सिअस. कॅन इझिली बी ऑब्झर्व्ड विथ द हेल्प ऑफ दिस मटेरियल. आणि आपण इझिली काय करू शकतो, ऑब्झर्व द हेल्प ऑफ दिस मटेरियल. द युनिट ऑफ द मेजरिंग टेम्परेचर आर डिग्रीज सेल्सिअस और डिग्रीज Celsius or degrees Fahrenheit. As shown this figure, this expressed as Celsius or the degrees Celsius or the degrees Fahrenheit. The difference
in the daily temperature, maximum and minimum can observed with the help of the thermometer. Air pressure is measured to Celsius. म्हणजे थर्मामीटरचा आपल्याला यूज कशासाठी होतं, टेम्परेचर मोजण्यासाठी होतं किंवा डेली टेम्परेचर मोजण्यासाठी आपण त्याचा यूज करू शकतो. आणि टेम्परेचर कशामध्ये मेजर्ड केलं जातं, सेल्सिअसमध्ये मेजर्ड केलं जातं. आता बघा इकडं काय दिलंय क्वेश्चन, यूज ब्रेन पॉवर. विच सीझन वुड यू द बेस्ट फॉर विजिटिंग द फॉलोइंग प्लेस अँड व्हाय? गोवा, चिखलदरा, चेन्नई, दार्जिलिंग, एलोराज, आग्राज. Write this question's answer in your notebook. Thank you. Here is our fifth chapter is finished, and then next chapter is I will take in the next period. Thank you.